नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मंडळी, कालच आंतरराष्ट्रीय IVF दिन साजरा झालेला आहे. सेलिब्रेटिंग होप ॲडव्हान्सिंग सायन्स या स्लोगनला सोबत घेऊन हा दिवस साजरा केला गेला. IVF तंत्रज्ञानाबद्दल मागच्या काही भागांमध्ये आपण अगदी सविस्तर अशी चर्चा केलेली होती. पण पुन्हा आज हा दिवस किंवा या दिवसाच्या निमित्तानं हा विषय घेण्यामागचं कारण एकच आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे IVF तंत्रज्ञानामध्ये आता किती तंत्रज्ञान हे पुढं गेलेलं आहे आणि त्यासोबतच काय काय नेमक्या अडचणी येऊ शकतात याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन या गोष्टीसाठी की कोल्हापूरमधलं एक सुसज्ज असं IVF सेंटर हे तुमचं आहे, गोकुळ IVF सेंटर. तुम्ही अनेक पेशंट्सना रोज भेटत असता आणि खास करून IVFसाठी येणारे पेशंट्स हे सुद्धा तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात आहेत. तर आज मला खरं तर त्याचविषयी चर्चा करायची आहे की खरंच IVFची आत्ताच्या काळामध्ये गरज आहे का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की जेव्हा एखादं कपल तुमच्याकडे येतं, दाम्पत्य येतं, तेव्हा त्यांचं काउन्सिलिंग अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही नेमकं कसं करता? हे आता तुम्हाला सांगतो की जेव्हा नवदाम्पत्य आहे, आपण म्हणजे याच्यावर चर्चा केलीच आहे आणि सगळ्यांना माहीतच आहे की 1 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला वंध्यत्वाचे उपचार आपण करत नाही. फक्त इतकंच आहे की आजकाल लग्न जरा उशिरा व्हायला लागलेत. तर 35व्या वर्षी 36व्या वर्षी लग्न झाल्यानंतर मग ते 6 महिने त्यांनी प्रयत्न केला की म्हणजे कोणतंही गर्भनिरोधक न वापरता ते एकत्र राहिले, समागम केला. त्यांनी बरोबर ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये म्हणजे इंटरकोर्स केलेला आहे आणि तरीसुद्धा गर्भधारणा झालेली नाही. तर मग अशा वेळेस ते इन्व्हेस्टिगेशन्स करायला सुरू करतात आणि शक्यतो सुरुवातीच्या म्हणजे काळात नॅचरल गर्भधारणा होण्यासाठी त्यांना सगळं आम्ही काउन्सिलिंग करतो की म्हणजे त्या प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीच्या हिशोबावरून तिचं स्त्री बीज निर्मितीचा कालावधी शोधतो. त्या कालावधीमध्ये पुढे 5 दिवस मागे 5 दिवस या कालावधीमध्ये त्यांना समागम करायला म्हणजे आम्ही सांगतो त्यांना. हे सगळे प्राथमिक गोष्टी आहेत. ह्या प्राथमिक गोष्टी झाल्या त्यानंतर मग नंतर IUI स्टेप येते. IUI झालं, त्यानंतर सुपर IUI झालं तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही. तर मग त्यानंतर आपण लॅप्रोस्कोपी सांगतो. हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजे जी गर्भाशयाची अंतरंगाची तपासणी आहे, पोटाची सगळी लॅप्रोस्कोपी करून ही अंतर्गत तपासणी आहे. मग त्यामध्ये काय दोष सापडतात, समजा गर्भनलिके सापडले, स्त्रीबीजांडकोश सापडले, गर्भाशयाचे सापडले, ते सगळं ते निराकरण केलं जातं. हे सगळं करून सुद्धा समजा जर काय गर्भधारणा झाली नाही तर आयडियली हे जे आता ड्रग्स आहेत म्हणजे क्लोमिपेन सिट्रेट किंवा ह्या सगळ्या हॉर्मोन्स आहेत हे साधारण 6 सायकल्सच वापरावे लागतात. पण बऱ्याच वेळेस आम्ही असे पेशंट बघतो की ते जवळजवळ 2-2, 3-3 वर्ष ते सगळं उपचार तेच परत करत असतात. त्यांचे फारसे फायदे होत नाहीत. मग जेव्हा साध्या गोळ्यांनी होत नाही तेव्हा हॉर्मोन्स देऊन ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज निर्मिती ही जास्तीत जास्त कशी करायची हे केलं जातं आणि त्यातून मग त्यांना म्हणजे नैसर्गिक गर्भधारणेसाठी म्हणजे प्रवृत्त केलं जातं आणि तेच होत नसेल तर मात्र त्यांना IUI करतात. म्हणजे जेव्हा शुक्राणू त्यांचे घ्यायचे, धातू घ्यायचा, त्यातनं शुक्राणू चांगले निवडायचे, ते निवडून गर्भाशयाच्या म्हणजे गर्भनलिकेच्या तोंडाला नेऊन सोडायचे. बरोबर. हा सगळा IUI हा प्रकार हा सगळा फेल झाल्यानंतर मग त्या पेशंटला IVFसाठी म्हणजे पुढं आम्ही सांगतो, त्यांना ॲडवाईस करतो. म्हणजे पहिल्या हिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा नाही. पण मग या सगळ्याचा साधारण कालावधी किती असतो? कालावधी म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की म्हणजे समजा जर काय 20 वर्षाची जर काय स्त्री लग्न झालेली असेल तर त्याला वी कॅन गिव्ह हर 2 इयर्स 3 इयर्स. म्हणजे लगेच IVFवरती उडी मारण्यापूर्वी हे पहिल्या सगळ्या गोष्टींच्यासाठी 2-3 वर्ष. बेसिक IVFची जी काही क्लिअर कट इंडिकेशन्स आहेत, समजा ती स्त्री आता आली आणि तिच्या दोन्ही गर्भनलिका म्हणजे पूर्ण हे झाले, चोकअप झालेले आहेत आणि ज्या दुरुस्त पण करता येण्यासारख्या नाही आहेत किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून सुद्धा उघडलेल्या नाही आहेत, तर शी हॅज टू अंडरगो IVF. मग त्याचप्रमाणे
काही पेशंट असे असतात की ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज निर्मितीसाठी स्त्रीबीजांड कोशच अविकसित असतो, त्याला स्ट्रिक बरोबर. ओव्हरी असं म्हणतो, हो. फक्त गर्भाशय असते. अशा पेशंटला तुम्ही आयुष्यभर जरी सुद्धा म्हणजे तिचा जो संपूर्ण कालावधी म्हणजे 20 वर्षापासून 40 वर्षापर्यंतचा जो गर्भधारणेचा कालावधी आहे, हा कालावधी तुम्ही तिला गर्भधारणेचे कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले, IUI केले, म्हणजे नॅचरल समागम केला, तर प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. कारण बेसिक तिथं स्त्रीबीज निर्मितीच होणार होत नाही. नाहीये. बरोबर. स्त्रीबीज निर्मिती होणार नसेल तर गर्भधारणा होणार कशी? हे थोडक्यात अंड नसेल तर कोंबडी तयार होणार कशी? तर तसं त्याचप्रमाणे अंडच नाही आहे तर गर्भधारणा होणार कशी? तर त्यामुळे त्या पेशंटला सुद्धा म्हणजे हे असे जे पेशंट आहेत रेअर पेशंट की यांना तुम्हाला इमिजिएट म्हणजे IVFच सांगायला लागतं. हे झालं स्त्रीमध्ये. किंवा काही स्त्रियांमध्ये प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर झालं असतं, म्हणजे त्यांना स्त्रीबीज म्हणजे अकाली रजोनिवृत्ती झाली असते. बरोबर. म्हणजे जी रजोनिवृत्ती जी होती साधारण 40-45 वर्षाच्या दरम्यान होती, पण काही मुलींना स्त्रियांना आजकाल तर त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण शेवटी गॅमेट्स जे आहेत हे सगळ्यात नाजूक सेल्स आहेत आपल्या बॉडीत, त्याच्यावर सगळ्यात मोठा हे त्याचा इफेक्ट यायला लागला आहे. ह्या सगळ्या पोल्युशनचा, म्हणजे हवेच्या पोल्युशनचा, पाण्याच्या पोल्युशनचा, आहाराचा, ह्या सगळ्या पोल्युशनचा त्याच्यावर इफेक्ट आहे. त्यामुळे प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअरसुद्धा म्हणजे आता सध्या प्रमाण वाढले. त्यामध्ये सुद्धा स्त्रीबीज निर्मितीच होणार नसेल तर गर्भधारणा कशी होणार? त्या पेशंटला सुद्धा म्हणजे वय मर्यादा यांना या पेशंटांना नाही आहे. आणखीन आता सगळ्यात मोठा आता जो काय म्हणजे प्रॉब्लेम यायला लागला आहे तो म्हणजे मेल इन्फर्टिलिटी, म्हणजे मेल फॅक्टर, म्हणजे पुरुषामध्ये शुक्राणूची कमतरता म्हणजे ते समजा ते चपळता पण कमी असू शकते किंवा त्याच्यामध्ये दोष असतात, म्हणजे हेडचे, टेलचे, बॉडीचे असे. म्हणजे जसा माणसामध्ये किंवा बाळामध्ये गर्भामध्ये आपण व्यंग शोधतो तसं शुक्राणूमध्ये सुद्धा आता व्यंग दिसायला लागलं. ह्या सगळे मला सांगितलं त्याचे परिणाम. तर ते परिणाम झालेले असल्यामुळे शुक्राणूची कमतरता पण काही पुरुषांमध्ये आढळायला लागली. किंवा मग समजा औषध उपचार करून सुद्धा जर शुक्राणूची संख्या, त्याची चपळता जर वाढली नाही तर मग तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा करण्याची वाट बघत बसलं तर किती पण दिवस झाले किंवा गेले तरी सुद्धा गर्भधारणा व्हायला कठीण जाणार कठीण जातं. मग अशा वेळेस त्या पेशंटना म्हणजे लवकरच म्हणजे एज 45-50 व्हायची वाट न बघता सुरुवातीच्याच जर तुमच्या चाचण्यांमध्ये असा दोष आढळला आणि उपचार करून सुद्धा जर काय मेल फॅक्टर अगदी स्ट्रॉंग आहे असं जर दिसलं तर त्या पेशंटना सुद्धा IVFच करायला लागतं. हे IVF हे वरदान आहे, पण तुम्हाला सांगतो की या अशा कंडिशन्समध्ये सुद्धा की बऱ्याच वेळेस म्हणजे ह्या IVF हे डॉक्टर्स करतात, पण या डॉक्टरच्या पलीकडे सुद्धा एक कुठली तरी महाशक्ती आहे. मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर विचारणार होते की अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का की ज्या तुमच्या किंवा सायन्सच्या पलीकडं आपण बघायला भाग पाडतात आपल्याला? माझं आता म्हणजे आता ज्या काही केसेस येतात ना तर त्यातले मी आता एक थोड्या तुम्हाला केसेस सांगतो. एका पेशंटचं IVF केलं, अगदी सुरुवातीचा काळ होता तो. आता IVF फेल व्हायचे चान्सेस फार कमी असतात. तर ते IVF फेल गेलं आणि तिचं AMH फार कमी होतं, म्हणजे 0.2 वगैरे असं काहीतरी होतं. मग त्यामुळं तर तिचं हे केलं ना, म्हणजे काय म्हणतात त्याला अकाली रजोनिवृत्तीच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्या, म्हणून तिला IVF केलं होतं. आणि केलं आणि तिला हे काय आणि ह्याचे सुद्धा तिच्या पार्टनरचा स्पर्म काउंटसुद्धा 2 मिलियन होता फक्त. मग तिचं फेल गेलं आणि तिला सांगितलं की आपण 1-2 महिन्यानंतर तुला परत प्रेग्नन्सीचा ट्राय करूया आणि परत आपण हे भ्रूण जे आहे हे प्रत्यारोपण करूया गर्भाशयामध्ये आणि ज्यातून तुला मी गर्भधारणा होईल. 2 महिन्यात तिचा फोन येतो, ती म्हणते की मी प्रेग्नंट झाली. अशा मी तुम्हाला सांगतो आत्ता तर ऑनगोईंग प्रेग्नन्सी असले 2 पेशंट आहेत माझं की ज्यांना IVF सगळ्यांनी सांगितलं आहे, मी पण सांगितलं आहे आणि IVFची सायकल आपण सुरू करूया 2 महिने पुढच्या महिन्यात, आणि पुढच्या महिन्यात त्या प्रेग्नंट झालेल्या आहेत. हे मिरॅकल आहे म्हणजे. नाही, मग तेच सांगतो ना की मिरॅकल्स होतात, पण ते रूल नाही आहे. बरोबर. आता म्हणजे मेडिकल सायन्स जे आहे याच्यावर आधारित सगळे हे म्हणजे आखाडे आहेत,
हे आराखडे जे काय आम्ही करतो त्याच्यावर म्हणजे आधारित आहेत की बाबा हे असं असेल तर असं, म्हणजे म्हणजे जसं गणितच आहे. बरोबर. म्हणजे अशी कंडिशन असेल तर हे करायचं, IUI करायचं, मी वेगळी कंडिशन असेल तर IVF करायचं. तर एक तर माझ्याजवळ असं पेशंट आहे तुम्हाला सांगतो, एकदम डॉक्टर म्हणजे माझ्या मित्राच्या बायकोची मावस बहीण आहे सख्खी, पुण्यातली IT मध्ये काम करणारी. तिला जवळजवळ 10 सेंटरनी सांगितलं की तुला सरोगसीच करायला लागणार. अच्छा, म्हणजे IVF मला पण होणार नाही. IVF फेल्ड 5 वेळा 7 वेळा. ते युट्रसच त्याचं तसं होतं. तुला म्हणजे सरोगसीच करायला पाहिजे, सरोगसीशिवाय तुला प्रेग्नन्सी होणार नाही. तिची स्त्रीबीज निर्मिती होत होती, तिच्या मिस्टरांचे शुक्राणू होते, पण तिची गर्भाशयाची परिस्थितीच अशी होती की ती गर्भधारणा होऊ शकत नाही. मग ते आल्यावर मग आम्ही सगळं प्लॅनिंग केलं. तो काळ म्हणजे जवळजवळ एक आता 7-8 वर्ष झाली त्याला. त्यावेळेस ARTचं बिल इतकं स्ट्रिक्ट नव्हतं, तर सुरतला तिचं हे करायचं ठरवलं, सरोगसी करायची फिक्स झाली, सगळं झालं. आणि हे एक तिसऱ्या महिन्यात सांगते की मी प्रेग्नंट आहे. तर काय करायचं म्हणलं, आता ठीक आहे म्हणलं, चांगलं आहे. आणि आता 3 वर्षाचा मुलगा आहे तिचा. त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही की मला तर फक्त असं वाटतं की त्या आलेल्या आपल्या पेशंटांना डिस्करेज न करता त्यांच्यामध्ये तुम्ही जर काय पॉझिटिव्हिटी थोडी जरी निर्माण केली की तुला तुझ्या आता होप आहे ना ते, पण ते होप तुम्ही IVFचंच द्या असं नाही, तर होप दॅट यू गो फॉर प्रेग्नन्सी. तो प्रेग्नंट होणं हे गरजेचं आहे. आणि प्रेग्नन्सी होण्यासाठी जे विविध मार्ग आहेत हे आपण त्यांना म्हणजे IVFला जरी आली तरी हे त्यांना सांगायला आपण कधीही म्हणजे माघार घेतली नाही पाहिजे. कारण कुठल्या म्हणजे दिवशी भूकंप होणार हे आपण जसं सांगू शकत नाही, तसं कोणत्या दिवशी मिरॅकल होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार घालून जर हे केलं, म्हणजे त्यांना जर काय उद्युक्त केलं, तर आपण IVF सायकल जरी केली तरी त्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट येतात. आणि ॲट द सेम टाईम परमेश्वरानं जर काय ठरवलं असेल की तिला प्रेग्नंटच करायचं आहे, त्याला डॉक्टर हेंद्रे किंवा दुसरा IVF सेंटर पाहिजे कशा, ते आपोआप होणार. त्यामुळे तसे सुद्धा पेशंट होऊ शकतात. त्यामुळे लोकांनी होप अजिबात सोडायचं कारण नाही, अँड दे शुड गो फॉर कन्सेप्शन. नक्कीच. आशावादाबद्दल आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की IVFमध्ये सुद्धा एक वेगळा आशावाद आहे आणि तो सुद्धा आपल्याला समजून येतो. पण सेलिब्रेटिंग होप असं म्हणत असतानाच ॲडव्हान्सिंग सायन्स म्हणजे नेमकं काय आहे, त्याची प्रगती नेमकी कशा पद्धतीनं सुरू आहे याबद्दल सुद्धा जाणून घेऊया, पण या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल Bचा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्रमध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल B प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये. माझ्यासोबत आहेत गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर, मगाशी आपण आशावादाबद्दल बघितलं, तुम्ही काही उदाहरणं पण दिलीत आणि तुम्ही काउन्सिलिंग करत असताना कशा पद्धतीनं लोकांना काउन्सिलिंग करता याबद्दलही सांगितलं. पण आता प्रश्न आहे तो पुढचा, म्हणजे स्लोगनचा जो दुसरा पार्ट आहे, मला त्याबद्दल थोडंसं विचारायचं आहे की ॲडव्हान्सिंग सायन्स असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, म्हणजे शास्त्र किती अजून प्रगत होतंय, कारण हे तर आपल्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. एक 50 वर्षापूर्वीचा जर का भाग, 50-60 वर्षापूर्वी जर का बघितलं तर IVF ही कन्सेप्टच नवीन होती. म्हणजे असं काही माणूस करू शकेल याबद्दल कधी कुणाला फारसा विश्वास बसला नसता, पण ते आता सत्यात आलेलं आहे. आता याच्या पुढं काय असेल, म्हणजे तुमचं ॲज अ डॉक्टर म्हणून तुमचं विजन काय आहे? आता तुम्हाला सांगतो की चंद्रावर जेव्हा माणूस पोचला तेव्हा त्यापूर्वी कोण पोचेल असं त्यांना वाटलं होतं नाही. किंवा समजा आता मंगळावरचं पाणी आपण बघायला लागलो तर कोणाला वाटलं होतं का की असं आपल्याला बघता येईल म्हणून. तर निसर्ग आहे,
म्हणजे परमेश्वर किंवा ती जी काय शक्ती आहे ती तिचं कार्य चालूच आहे, पण मानवी मेंदू जो आहे हा शांत बसू देत नाही. तो कधी ना काही म्हणजे पुढचे पाऊल तो उचलतच असतो. तर ह्या प्रगतीसाठी म्हणून त्यांनी जो सुरुवात केला पहिल्यांदा, म्हणजे कृत्रिमरित्या स्त्रीबीज निर्मिती तयार करणे, स्त्रीबीज त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर काढणे, मग त्याच्यावरती शुक्राणूचा लेप पसरवणे, ते बेसिक IVF. बरोबर. हे झालं. त्याच्या पुढचं जे आलं ते ICSI आलं, म्हणजे स्त्रीबीज घेण्याचं, मायक्रोस्कोप खाली पाहायचं, शुक्राणू घ्यायचा, तो इंजेक्ट करायचा. तो आता सर्वश्रुत आहे, म्हणजे सगळीकडे आता ते ICSI तंत्रज्ञान हे चालू आहे, कारण ICSI मध्ये रिझल्ट जास्त आहेत. IVF मध्ये रिझल्ट फार कमी, कारण शुक्राणूमध्ये जर काय दोष असेल तर त्याच्यामध्ये जर काय त्या झोना पेलुसिडा म्हणजे स्त्री बीजावरती जे कवच असतं, जसं अंड्यावरती कवच असतं, ते कवच भेदायची जर ताकद नसेल तर ते फेलच होत होते. बरोबर. म्हणून आता हे ICSIचं तंत्रज्ञान आलं. मग काही म्हणजे अजुस्पर्मिया की ज्यांच्यामध्ये शुक्राणू 0 काउंट आहे, तर अशा म्हणजे पुरुषांमध्ये मग त्यांनी सुरुवातीला पेसा सुरू केलं, म्हणजे इपिडायमिसमधून स्पर्म इंजेक्शन म्हणजे एक निडलद्वारे काढायच्या आणि त्याच्यात इंजेक्ट करायचं. त्यानंतर आता नंतर काय आलं की म्हणजे समजा त्यातून सुद्धा शुक्राणू मिळाले नाहीत तर मग काय करायचं, मग टेस्टिसमधनं त्या ट्युब्युल्स काढायच्या, सेमिनिफेरस ट्युब्युल्स काढायच्या, आणि त्या ट्युब्युल्समधनं स्पर्म जे आहेत त्या लाईव्ह स्पर्म तिथं भेटायच्या, मग त्या स्पर्म घ्यायचा आणि त्यातनं IVF करायचं. हे झालं म्हणजे नॉर्मल IVFचं. म्हणजे त्याच ज्यांना आपली स्वतःचीच म्हणजे हे पाहिजे, अपत्य पाहिजे, म्हणजे डोनरचं स्पर्म वापरायचे नाही आहेत किंवा डोनरचे एग्स वापरायचे नाही आहेत, तर त्यांच्यासाठी ह्या विविध केलेल्या म्हणजे उपाययोजना आहेत. मग त्या तिथपर्यंत ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही हे अशी उपाययोजना करता त्यावेळेस आपल्याला दिसत असताना सुद्धा स्पर्म जरी चांगला दिसला तरी जेनेटिक प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जेनेटिक प्रॉब्लेमसाठी म्हणून त्यांनी पुढच्या टेस्ट केल्या. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, जसं फॅशनसुद्धा असते की नाही, फॅशन येते आणि जाते, तशी काही कालावधीपूर्वी म्हणजे जसं ह्याला म्हणजे समजा आता एक कोंबडीचं म्हणजे उबवलं आहे अंड आणि ते पिल्लू बाहेर येत नाही, तर आपण काय करतो, त्याला टिचकी मारतो आणि मग त्यातनं ते पिल्लू बाहेर येतं. म्हणजे 21 दिवसानंतर जेव्हा सुद्धा येऊ शकत नाही तेव्हा ते कठीण असेल आवरण असं म्हणून आपण ते हे करतो. तर तसं लेझर हॅचिंग म्हणून होतं की लेझरने त्याचा काही भाग जो आहे त्या झोना पेलुसिडाचा तो म्हणजे थोडासा स्क्रॅच केला जात होता किंवा त्याच्यावरचा एक थर काढला जायचा. पण आता ते सुद्धा मागं पडलं की ते सुद्धा नाही. पण आत्ता मात्र जे काय हे आहे ते म्हणजे टाईम लॅप्स फोटोग्राफीद्वारे म्हणजे गर्भ कसा तयार होतो, म्हणजे तुम्ही एकदा ती हे काय त्याला स्त्रीबीजामध्ये शुक्राणू इंजेक्ट केला आणि तो त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवला, तर इन्क्युबेटरमध्ये व्हिडिओ कॅमेरे आहेत की ते बरोबर काही ठराविक काळानंतर म्हणजे हे फोटोग्राफ बाहेर पाठवतात. जसं आपल्याला चंद्रावरचे फोटोग्राफ खाली बघायला मिळायचे, तसं त्या भ्रूण कसं तयार होते, म्हणजे जशी आता आपली सुद्धा म्हणजे माइलस्टोन्स आहेत. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर लगेच काय मान धरत नाही, 3 महिन्यानंतर मान धरणार, मग ते रांगणार, मग नंतर ते हे उभा राहणार, मग चालायला बघणार, मग पळायला बघणार. ह्या जसे माइलस्टोन्स आहेत तसे, किंवा समजा ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीमध्ये म्हणजे पहिल्यांदा फक्त तुम्हाला फिटल सॅक दिसते, मग योग सॅक दिसते, मग फिटल पोल दिसतो, त्यात हार्ट दिसतं, मग नंतर तुम्हाला हे काय म्हणतात त्याला बाकी सगळे अवयव म्हणजे लिम्बर्ड्स यायला सुरू झाले, मग त्यानंतर तुम्हाला गर्भाचे संपूर्ण अवयव दिसतात, त्यानंतर हळूहळू त्याची वाढ व्हायला लागते. हे जसे माइलस्टोन्स आहेत तसे आता गर्भधारणेचे माइलस्टोनसुद्धा तुम्हाला बघता येतात. ते तंत्रज्ञान थोड्याच दिवसात सगळीकडे पसरेल. म्हणजे त्यावरून सुद्धा अनुमान काढता येतं की समजा त्या एखाद्या गर्भाची ज्या पद्धतीनं वाढ व्हायला पाहिजे
त्या म्हणजे पद्धतीने हां, होतीये का नाही. पहिल्या 2 दिवसात कशी होतीये, 3 दिवसात कशी होतीये, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अनुमान काढता येईल की समजा आता एक 10 म्हणजे तुम्ही इंजेक्ट करून तिथे ह्याच्यात ठेवलेले आहेत आणि त्याचं फोटोशूट सुरू आहे, टाईम लॅप्स फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट. तर ते ते हे कसं म्हणजे बरोबर त्या कालावधीमध्ये त्या 2 सेल तर कधी दिसत नाहीत, म्हणजे 1 सेलचा झायगोट कधीच नसतो. इट इज ऑलवेज 2 सेल्स. बरोबर. मग 2 सेल्स नंतर पुढं जे आहे की नाही ते कसं डिव्हिजन व्हायला लागले, म्हणजे समजा तिसऱ्या दिवशी तुम्हाला 8 सेल दिसत आहेत का, त्या 8 सेल कुठल्या भ्रूणामध्ये दिसत आहेत, याच्यावरून कोणता गर्भ त्यातला करायचा चांगला म्हणजे ह्या सगळ्या माइलस्टोन्स प्रमाणे जात आहे तो नॉर्मल असण्याची शक्यता दाट असते. म्हणून ते आता टाईम लॅप्स पण सुरू झालं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा स्त्रीचं वय साधारण 40च्या दरम्यान आलेलं आहे, तर अशा वेळेस त्याच्या भ्रूणामध्ये जेनेटिक दोष असू शकतात. मग ते जेनेटिक दोष शोधण्यासाठी त्या जो तयार केलेला गर्भ असतो त्या 5व्या दिवशीपर्यंत त्याला वाढवला जातो, त्याला ब्लास्टोसिस्ट केला जातो आणि त्यातले मग 2 सेल्स बाहेर काढून त्याला इन्क्युबेट करून त्याच्यामध्ये कोणता म्हणजे गुणसूत्रामध्ये हा कोणता म्हणजे दोष आहे का हा बघितला जातो. आणि गुणसूत्र दोष विरहित गर्भ जे आहेत हे त्याचं प्रत्यारोपण पुढच्या 2 महिन्यानंतर केलं जातं. अच्छा. म्हणजे आता हे सायन्स अजून कुठं कुठं जाणार आहे हे माहीत नाही. परवाच आमच्या इथे सुद्धा एक कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्याच्या पुढे सुद्धा खूपशा गोष्टी आहेत की स्पर्मचं सुद्धा म्हणजे पृथक्करण करणं चाललं आहे. आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी म्हणजे या ज्या ओव्हरीमधल्या म्हणजे प्रिमॉर्डियल जर्म सेल्स आहेत त्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या आपल्या रक्तातल्या सेल्स आहेत, ह्या रक्ताच्या सेल्समधून गॅमेट्स म्हणजे स्त्रीबीज किंवा स्पर्म जोपर्यंत ज्या दिवशी तयार होईल किंवा स्टेम सेलमधून हे जेव्हा आपण तयार करू शकू त्या दिवशी हे खरोखर म्हणजे सायन्स हे आणखीन प्रगत चाललं असेल असं म्हणायला पाहिजे, असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये प्रगती म्हणजे कशी की आपण बघतोय म्हणजे गर्भधारणेचा जो कालावधी आहे तो 20 वर्षापासून ते स्त्रीच्या 40व्या वर्षापर्यंत. पण ज्या 40व्या वर्षीनंतर सुद्धा ज्यांना गर्भधारणा आता होण्याची पूर्वी होप्सच नव्हती, तर अशा त्या स्त्रियांना मग म्हणजे ते डोनर ओमचा जो हे आहे प्रोजेक्ट आहे त्या तुम्ही डोनरकडून स्त्रीबीज घ्यायची, नवऱ्याचे शुक्राणू घ्यायचे आणि त्याचा ओडी प्रोग्राममधनं अगदी 40व्या 42व्या 45व्या 50व्या काही काही स्त्रियांमध्ये तर 60व्या वर्षीसुद्धा प्रेग्नंट झाली आहे. पण आता ART लॉप्रमाणे त्याच्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आले आहेत, कारण 60व्या वर्षी तुम्ही त्या स्त्रीला प्रेग्नंट करणार तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये कितीतरी बदल झालेले आहेत. अगदी म्हणजे ब्लड प्रेशर असणार आहे, डायबिटीज असणार आहे, म्हणजे तिचं शरीर हे 9 महिन्याची गर्भधारणा करायला इतकं सक्षम असेल का नाही. आणि त्यावेळेस तुम्ही त्या पेशंटला तुम्ही म्हणजे जास्ती त्रास देणारा आणि जास्ती त्रास देणारा त्याचा जीव धोक्यात घालणारा. बरोबर. मग असा जीव धोक्यात घालून प्रेग्नन्सी करण्यापेक्षा जर त्यांना फारच हौस असेल तर सरोगसी आहे. सरोगसी सुद्धा मध्यंतरी बंद झालं होतं, पण आता सरोगसीचं बिल सुद्धा आलेलं आहे. आता दुसरा जो काय आता सध्या ट्रेंड चालला आहे तो म्हणजे ओम फ्रीजिंग द ओम फ्रीजिंग द स्पर्म. हे जे आहे ते म्हणजे तुमच्या सध्या जर काय तुमचा करिअर करायचा आहे आणि तुम्हाला आता म्हणजे 35 वर्ष तुमचं जवळपास आलेले आहेत आणि तुम्हाला इतक्यात मूल नको आहे, तर मग तुमच्या स्त्रीबीज जे आहेत हे स्टिम्युलेट करून काढून तुम्ही फ्रीज करू शकता. ऑलरेडी लग्न झालेलं आहे पण त्या दाम्पत्याला आत्ता गर्भधारणा नको आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा झायगोट तयार करून म्हणजे गर्भ तयार करून तुम्ही फ्रीज करू शकता. आणि ते समजा म्हणजे आता 30व्या 32व्या 35व्या वर्षी त्यांनी ते गर्भ तयार करून ठेवलेलं आहे आणि उद्या त्यांना वयाच्या 40व्या वर्षी जरी म्हणजे प्रेग्नन्सी हवी असेल पण त्या गर्भामध्ये म्हणजे दोष असण्याची जी 40व्या वर्षाच्या स्त्रीच्या गर्भामध्ये दोष असणार आहे तो कमी होण्याची शक्यता दाट आहे. कारण त्याचं एज जे आहे ते 30व्या वर्षी ते ज्यावेळेस तिची स्त्रीबीज काढलेली आहेत त्यावेळेस तेच त्या म्हणजे भ्रूणाचं वय असणार आहे, म्हणजे त्या
ओवाचं वय असणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गुणसूत्रामधले दोष जे आहेत हे कमी हां असतील. ते कमी होणार. म्हणजे 40व्या वर्षी मला गर्भधारणा होईल का नाही, किंवा मग ही भीती पण गर्भधारणा आता हां, तशी राहिलेली नाही. गर्भधारणा झालीच तर त्याच्यामध्ये व्यंग काय असणार का, गुणसूत्रामध्ये दोष असणार का, मतिमंद गतिमंद मूल होईल का, ही जी म्हणजे भीती आहे की नाही, ज्यांचं लग्न नक्की झालेलं आहे, जे स्टेबल म्हणजे कपल आहे, आजकालच्या दिवसामध्ये डायव्हर्स इतके फास्ट व्हायला लागलेत ना, त्यामुळं काय सांगता येत नाही. त्यामुळं त्यांचं जर काय वाटत असेल तर ते दोघे ज्याच्या IVF सेंटरकडे जाऊन त्यात गर्भधारणा करून तो गर्भ फ्रीज करून त्यांच्या इच्छेनुरूप आणि त्यांची जी परिस्थिती आहे गर्भधारणेसाठी जेव्हा उपयुक्त होईल किंवा तशा पद्धतीनं त्यावेळेस तेव्हा त्यांना मूल होऊ शकतं. नक्की. मला अजून एक ह्याच्यामध्ये प्रश्न विचारायचा आहे की IVF बद्दल तर आपण सगळं बोललेलोच आहोत, पण ह्याच्याच जोडीनं अजून एक शब्द नेहमी कानावर येतो आणि तो म्हणजे क्लोनिंग. तर त्याबद्दल थोडं सांगा. डॉली नावाची मेंढी जी होती की जी क्लोनिंगच्या ह्याच्यातनं ती जन्माला आली आणि आता त्याच्यावरही बरंचसं काम चाललेलं आहे. नाही, क्लोनिंगमध्ये प्रॉब्लेम डॉलीचा तुमच्या लक्षात असेल तर बघा की डॉली लवकर म्हातारी दिसायला लागली. कारण प्रेक्षकांना आपण मुद्दाम सांगूया की डॉली ही एक मेंढी होती आणि तो पहिला जगातला प्रयोग होता, क्लोनिंग मधला पहिला प्रयोग होता. तसं काय सांगता येत नाही महाभारतात सुद्धा. कारण काय माहिती आहे का, आपल्या पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे बघा, ज्या गोष्टी आहेत म्हणजे जगात कोणतीही गोष्ट होईल ती व्यासांची गोष्टी आहे, हे कोण म्हणजे बिलीव्ह करतं नाही बिलीव्ह करतं हा प्रश्न नाही आहे, पण त्याचे संदर्भ मिळतात. संदर्भ क्लोनिंग म्हणजे कौरव हे क्लोनिंगच आहे. ते म्हणजे 100 मुलं गांधारी म्हणजे 100 मुलं म्हणजे डिलिव्हर करायची म्हणजे पूर्ण मेलीच असते बिचारी. ते क्लोनिंगनंच ते झालेले आहेत. तर क्लोनिंगमध्ये कसं आहे की त्या सेल्सला त्यातले जे टोटिपोटंट सेल्स आहेत त्या शरीरातले किंवा स्टेम सेल्स आहेत ते घेऊन त्यात भ्रूण तयार करणे. अच्छा. म्हणजे त्याला म्हणजे जसं आता आपल्याला गर्भधारणा करण्यासाठी म्हणजे स्त्रीची स्त्रीबीजे आणि पुरुषाचे शुक्राणू हे लागतात, तर त्याला त्या क्लोनिंगमध्ये ते काहीच लागत नाही. म्हणजे त्याच म्हणजे जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची सेल्स टोटिपोटंट सेल्स घेऊन त्याच्यापासून गर्भधारणा तयार करणे हा त्या क्लोनिंगचा तो अर्थ आहे. आणि त्या डॉलीच्या मेंढीचं जे क्लोनिंग झालं तर ते झाल्यानंतर मग लवकरच ती म्हातारी दिसायला लागली. कारण काय की त्या सेल्सचं वय जे आहे हे तुम्ही रिव्हर्ट करू शकत नाही. बरोबर. ज्या कालावधीमध्ये त्या मेंढीच्या शरीरातून हे स्टेम सेल्स काढले, त्या स्टेम सेल्स काढले त्यांचं वय ऑलरेडी तेवढं झालंच होतं ना. बरोबर. म्हणजे आपल्याला काय अपेक्षा आहे की क्लोनिंग केल्यानंतर मला लहान बाळ व्हावं, पण ते लहान बाळ होतं पण एजिंग त्याचं जास्त होतं. त्यामुळं त्याला जो काही सेटबॅक बसलेला आहे तो त्याच्यामुळं. म्हणजे समजा जर काय कोणाला क्लोनिंग करायचं आहे तर पहिले 1-2 वर्षाचं मग क्लोन तुमचे हे करून ठेवायला पाहिजेत. अच्छा. तेव्हा हे असं जेव्हा होतं ना तेव्हा मग त्याचं प्लॅनिंग कधी करणार. मध्यंतरी ते हे होतं बघा काय म्हणतात त्याला कॉर्ड ब्लड हे करून ठेवायचं, वार ज्याला आपण वार म्हणजे त्या कॉर्ड ब्लडचं म्हणजे फ्रीजिंग करून ठेवायचं. आता मी कॉर्ड ब्लड जे आहे ना याच्यावरती माझं म्हणजे मी पूर्ण मी त्याच्या विरोधात आहे. कारण आजपर्यंत कॉर्ड ब्लड या लोकांनी कलेक्ट केलेले आहेत, त्या कॉर्ड ब्लडचा कुणाला तरी उपयोग झालेला आहे एक्सेप्ट थॅलेसेमिया. म्हणजे ज्या 2 ऑप्शनिंग आहेत त्याच्यामधला थॅलेसेमिया जर सोडला तर कुणासाठी ते हे वापरले गेलेले आहेत हे मी अजून तरी मला कळलेले नाही आहे. त्यामुळं त्या कॉर्ड ब्लड सारखं हे क्लोनिंगसुद्धा होऊ नये म्हणून ते आता थांबलेलं आहे. नक्कीच. मला असं वाटतंय की आंतरराष्ट्रीय IVF दिनाच्या निमित्तानं ही जी चर्चा झाली तर ही खूपच चांगल्या पद्धतीनं आपली आजची चर्चा झाली. कारण नवनवीन तंत्रज्ञान काय येतं आहे याबरोबरच त्यातले धोके तोटे ह्या सगळ्याच गोष्टींच्याबद्दल डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शास्त्र कितीही जरी प्रगत झालं तरीसुद्धा एक
कुठली तरी एक अनामिक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळं अनेक गोष्टी आपसूक घडत असतात, हेही आज या भागामधनं बऱ्याच जणांना कळलं असेल. त्यामुळं आशा कधीही सोडू नका, शास्त्रावर विश्वास जरूर ठेवा, पण तुमची आशा अबाधित अशीच राहू द्या. नमस्कार.